आजच्या पाठाचे नाव आहे खेळ खंडोबा. सकाळच्या वेळी सगळेच चावडीवर हजर होते. तोंडात पानाचा तोबरा भरून पाटील लोडाला टेकून आरामशीर बसले होते. गावचे सरपंच विभूती अण्णा चांगलं आलकट पालकट बसून कुणाबरोबर तरी वाद घालत होते. पुढ्यात डेस्क घेऊन बसलेले तलाठी अधनमधनं फुनगी टाकत होते आणि सरपंचांना ताव चढत होता. विभूती अण्णांची गिरणी सुरू झाली होती. तोंडाचा पट्टा जोरात वाजत होता. दळणांची गर्दी व्हावी तशी माणसं चावडीत गोळा झाली होती आणि अशात टपाल आलं. एकाएकी गिरणी बंद झाली. सगळ्यांच्या माना लखोट्याकडे वळल्या. दोन्ही हातांच्या बेळक्यात मान टेकवून बसलेले पाटीलही नजर रोखून बघत राहिले. तलाठ्यानं लखोटा खालवर तपासला. एका बाजूनं त्याचं तोंड फोडलं. बोटांच्या चिमटीत आतल्या कागदाचं एक टोक धरून बेतानं खलिता बाहेर काढला. तो पिवळा कागद नाकासमोर धरला. नजर वरून खाली खाली सरकत चालली आणि एकाएकी त्यांना हसू फुटलं. तसं दोघा चौघांनी काय ते असं म्हणत उगाचच खो खो केलं. पाटीलही गचके दिल्यागत करून म्हणाले, काय हो, काय आलंय? आपलं हसू आवरून तलाठी म्हणाले, शिरगंतीचं काम आलं हो. पाटलांनी विचारलं, अहो परवा तर झाली नव्हती? तलाठी म्हणाले, परवा माणसांची झाली, मग आत्ता कशाची आली? आत्ता विचारले गावात वांड्र किती आहेत? हे ऐकून सगळ्या चावडीलाच हसू फुटलं आणि बंद पडलेली विभूती अण्णांची गिरणी पुन्हा सुरू झाली. चाकांवर पट्टा चढला. काय हो, अशी कशी शिरगंती करायची? डोळे झाकून तलाठ्यांनी थोडं मनन केलं आणि मग झाकलेले डोळे उघडून ते म्हणाले, असं करूया, आज दवंडी देऊ गावात. असं म्हणून तलाट्यांनी आपली आखणी केली. उद्या सकाळी पाक सारं गाव गोळा करू. 400 तरी माणसं गोळा होईल. 100-100चा एक पुट्टा करू आणि 4 पुट्ट 4 दिशेला सोडू. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. कसं? दिवस मावळून कडूसं पडलं आणि दवंडी द्यायला तराळ गावातनं फिरू लागलं. नाक्यावरनं उभा राहून त्यानं साधवायला सुरुवात केली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी दिवस उगवायला आपल्या गाव शिवतली वांड्रांची मोजणी होणार आहे. तरी समस्त गावकऱ्यांनी आपापली भाकरी बांधून येरवाळी चावडीवर यावं. वांड्र मोजायला सगळ्यांनी जायचं हाय हो. अशी दवंडी फिरली आणि गाव सगळं हसत राहिलं. ही कसली मोजणी काढली? काही कळेना झालं. दिवस उगवायला एखाद्या जत्रेला जावं तशी माणसं चावडीवर येऊ लागली. ही गर्दी झाली. 400 तिथं 500 माणसं जमा झाली. चावडी पुढचं पटांगण नुसतं फुलून गेलं. ही संधी साधून तलाठ्यांनी एक भाषणच ठोकलं. 4 दिशांनी कसं जायचं, शिव कशी गाठायची हे सगळं सांगून झालं. 100-125 माणसांचा एक पुट्टा तयार झाला. त्यांचे नायक ठरले आणि 4 पुट्ट्यांची तोंड 4 दिशेला वळली. शिरगंतीला आरंभ झाला आणि पाटील तलाठी देखरेखीवर सुटले. एक मैलाच्या रांगा पुढं जाऊ लागल्या आणि त्यांची चाहूल लागून वानरं पुढंच पळू लागली. चाल करून सैन्य जावं तशा तुकड्या निघाल्या. वानरसेनाही टनाना उड्या मारत पुढं जाऊ लागली. माणसं जमिनीवरनं पळत होती आणि वानरं एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या टाकत होती. ती वरनं निघाली, माणसं खालनं चालली. मोजणार कशी? दुपारची भाकरी खायची वेळ भरत आली तरी वानरं काही मोजायला सापडेना झाली. आली का पंचायत? सगळा घोळ होऊन बसला. तिकडं हा घोळ झाला आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर माणसं पुढं चाललेली बघून पाटील तलाठी आनंदानं चावडीत येऊन बसले. अशात खबर विचारायला विभूती अण्णा चावडीत उगवले. दोघांनाही आराम बसलेलं बघून लांबनच त्यांनी विचारलं, काय म्हणते शिरगंती? तोंडावरचा घाम पुसून पाटील बोलले, झक्कास चालली या. तोवर कुठली तरी एक दिशा पळत आली. वानरं यावी तशी माणसंच उड्या टाकत येताना दिसली. ती लांब आहे तोवरच पाटील म्हणाले, काय गडबडीनं आली गा माणसं? तलाठी बोलले, पूर्व आली जणू पूर्व. बघता बघता पहिली तुकडी येऊन चावडीवर धडकली. पाटील आनंदानं म्हणाले, शाब्बास बहादरांनो, अशी कामगिरी करावी. आणा आकडा इकडं. तुकडीचा नायक आकडा न देता तोंडाकडंच बघत राहिला आणि डोक्याची टोपी काढून घाम पुसत बोलला, कशाचा आकडा? पाटलांच्या तोंडावरची टवटवी पार मावळली आणि खालच्या पट्टीत त्यांनी विचारलं, काय झालं? सगळं उलटं झालं पाटील. असं म्हणून त्यानं सांगायला सुरुवात केली. वांड्र लई बेरकी, ती काय मोजायला गावत्यात? आम्ही जसं मागणं जाऊ तशी ती पुढंच पळायला लागली. माणसाला ऐकत्यात?
हे ऐकून पाटील तलाठी दोघेही विचार करत राहिले. तोवर पश्चिम आली. पश्चिम येऊन उभी राहिली नाही. तोवर दक्षिण आली आणि अजून उत्तर कशी आली नाही म्हणे तोवर उत्तर येऊन हजर झाली. सगळ्यांचा अनुभव एकच, आत्ता काय करायचं. रात्रीतनं नवी योजना आखली. आदल्या दिवशी माणसं पळून दमली होती. आता कसली हौसच राहिली नव्हती. 400 तिथं अवघी 200 माणसं कशीबशी हजर झाली. 50-50च्या 4 तुकड्या तयार केल्या आणि गावाकडनं शिवेकडं न जाता शिवेकडून गावाकडे यायचा घाट घातला. रांग धरून शिव कशी गाठायची आणि येताना कसं पसरून यायचं हे सविस्तर समजावून सांगितलं. या नव्या योजनेत वानरांना शिवेबाहेर पळून जायला वाव नव्हता. पळून पळून कुठं जातील, गावातच येतील. शिवाय रात्रीतनं गोळा करता येतील तेवढे सायकलीचे पंप जमवले होते. वाण्याच्या दुकानातनं 4 रंगांचे 4 डबे आणले होते. रिकाम्या बादल्या आणि ते डबे प्रत्येक तुकडीच्या स्वाधीन केले. वाटेत विहिरी होत्याच. मोजदाद करण्यात काही घोटाळा होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली होती. वानरं मोजली की त्यावर रंगांची पिचकारी मारायची. 4ही तुकड्यांना 4 रंग वाटून दिले होते. ज्या रंगाची वानरं जास्त दिसून येतील त्या रंगावरून त्या तुकडीची बहादुरी कळणार होती. अशी सारी जय्यत तयारी झाली. 4 दिशेनं 4 तुकड्या सुटल्या. दुपार झाली. पाटील तलाठी वाट बघत बसले होते. एवढ्यात चावडीवरचं छप्पर दणाणलं. कुठनं काय पडलं म्हणून संधी पटांगणात धावत गेली आणि वर चावडीकडे बघत एकजण म्हणाला, अगं आय आय आय. घाबरून पाटलांनी विचारलं, काय रे काय. संधी लांबूनच म्हणाला, वांढरं म्हणायची का काय हो ही. वरनं छप्पर सारं हादरत होतं. वर कान आणि बाहेर डोळा देत पाटलांनी विचारलं, किती आल्यात र, काय मोजा येत्यात काय हो. असं म्हणत शिरगंती सुरू झाली. 1, 2, 3, 10 झाले, 15 झाले, 20 झाले, तरी त्यांचं मोजणं संपेना. ध्यान देऊन संधी मोजत होता आणि त्याला बेसावत बघून चावडीवरच्या एका वानरानं जी एक खापरी दिली फेकून ती बरोबर त्याच्या गुडघ्यावर बसली. मोजणी सोडून संध्यानं पाय हातात धरला आणि तोंडातलं बोलणं बाहेर पडेना झालं. लागलं काय रे, लागलं काय रे, असं म्हणेतोवर सगळी वानरसेना पटांगणात येऊन उभी राहिली. 1 का 2, 5-25 वानरं. त्यातले 5-10 तरी चांगले ढोले होते. बघताना भीती वाटत होती. पिंजऱ्यात वाघ फिरावा तसे ते इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं फिरताना दिसू लागले. पाटलांची आणि त्यातल्या एका वानराची दृष्टभेट झाली. बहादरानं दांड पट्ट्यागत शेपटी हलवली आणि झुपका खालच्या भुईवर आपटून तोंडानं हिच्च केलं. पाटलांना घाम फुटला. तलाठ्यांना तर बोलताच येईना झालं. ते कसेबसे म्हणाले, काठ्या घ्या काठ्या. कोण काठ्या घेणार. 3 संधी चावडीत राहिले होते. त्यात एकाचा गुडघा फुटला होता. इकडं अशी तारांबळ उडाली आणि 4ही दिशांनी माणसं जवळ येऊ लागली. एकच हल्लकल्लोळ माजला. कुणाच्या दुकानात शिर, कुणाच्या घरात घुस, कुणाच्या छपरावर उडी ठोक, कुणाच्या पत्र्यावर नाच असं वानरं करू लागली आणि सगळा हैदोस घातला. वानरं अशी घरात शिरू लागली आणि बायका ऊर बडवत बाहेर पडू लागल्या. धड घराचं दारही बंद करता येईना झालं. पुढचं दार लावावं तोवरती मागच्या दारानं आत शिरू लागली आणि दोन्ही दारं बंद करावीत तर झरोक्यातनं आत येऊ लागली. गावात हा सावळा गोंधळ उडाला आणि 4ही अंगांनी चाल करून वानरांना पिटाळत येणाऱ्या पलटणी जोरात येऊ लागल्या. गावात काय गोंधळ चाललाय, वानरांनी काय हैदोस घातलाय याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना कसा इशारा द्यावा हे गावात कुणालाच कळत नव्हतं. वानरं परवडली पण माणसं नकोत अशी पाळी आली होती. सबंध गावाभोवतीनं माणसांचं कड पडलं होतं आणि वानरं सगळी गावात घुसली होती. बघावी तिकडं वानरच वानरं दिसत होती. एक घर त्यांच्या तावडीतनं सुटलं नव्हतं आणि औषधाला सुद्धा खापरी शाबूत राहिली नव्हती. घरावरच्या खापऱ्या अंथरून पसरावं तशा रस्त्यावर पसरल्या होत्या. परड्यातल्या झाडांच्या फांद्या काड मोडत होत्या. 2 मेढी लावून उभी केलेली छपरं कोसळत होती. पत्रे ढासळत होते. वानरं मोजायची ते रस्त्यावरच्या खापऱ्या मोजायची पाळी आली. कशाचा रंग, कशाची पिचकारी आणि कशाची शिरगंती. गावात शिरलेली वानरसेना बाहेर कशी हुसकून लावायची हाच घोर सगळ्यांना लागला आणि पाक साऱ्या गावात आरडाओरडा सुरू झाला. गल्ली बोळातनं पलटणी पळू लागल्या. आधी वानरांनी गाव झोडपलं होतं, आता माणसं धुडगूस घालू लागली. पळापळ सुरू झाली. वानरं गावाबाहेर पडली तरी माणसांचा गोंधळ संपेना झाला. पाटलांनी शिरगंतीचा रिपोर्ट तयार केला.
मनाला येईल तो आकडा त्याच्यात भरला आणि खुशाल लखोटा मामलेदार कचेरीकडे पाठवून दिला. अधिक विचार करायला सवडच नव्हती. गावची साफसफाई करायचं काम मागं राहिलं होतं. 4 तिथं 8 रोज झाले तरी घराच्या शाकारण्या चालूच होत्या. अशातच पुन्हा एक लखोटा आला. ही आणि काय बल्ला आली म्हणून तलाठ्यांनी कापऱ्या हातांनी लखोटा फोडला आणि एक हात तोंडाला लावून सगळ्या चावडीला उद्देशून ते म्हणाले, आत्ता आणि वर्ण आलंय, वांड्र नकोत, गाढवं कळवा. थो त्याच्या, असं म्हणत पाटलांनी आपल्या कपाळाला हात लावला. तेवढ्यात विभूत्यांना म्हणाले, बघा कारभार, वांड्रांची शिरगंती झाली, आता गाढवांची आली. सोडा फलटणी आणि घाला गोंधळ. पाक सारी चावडी पालथी पडून हसू लागली. पाटील म्हणाले, आता असं करा, कोणतरी एक जण तालुक्याला जाऊन बघूनच या. वांड्र का नकोत आणि गाढवं का पाहिजेत हे जरा खडसून विचारा की. काय गोंधळ चाललाय कळत नाही. प्रत्यक्ष उलगडा व्हावा म्हणून गावचे तलाठीच तालुक्याला गेले. मामलेदार कचेरीत जाऊन ते चौकशी करून येणार होते. सगळी चावडी त्यांची वाट बघत बसली होती. तलाठी आले आणि घाईघाईनं चावडीत शिरून खाली न बसता उभं राहूनच म्हणाले, चांग भलं. काय हो, काय झालं? खोबरं उधळा खोबरं, असं म्हणून पुन्हा एकदा गजर केला. अहो, काय सांगायचं आणि काय नाही. ह्यो सगळा गोंधळ कशामुळे झाला माहीत आहे का? कलेक्टरचं टपाल होतं इंग्रजीत. त्यांनी विचारलं होतं डॉंकी किती. त्यातला डी खाऊन शान्या टायपिस्टनं यम टाकला होता. ह्यो यम भोवला बघा यम. डॉंकीचं मंकी झालं. वरनं डॉंकीचं आलं पर खाली मंकी झालं आणि सगळा गोंधळ उडाला बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.